नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज पहाटे थोडी लवकर उठली कारण का मला लवकर शेतात जायचं होतं. मी उठली तर आमचा दाऊदही खूप गडबड करते बाहेर यायची, म्हणून त्याला इथं आणून बांधलं. त्याला इथं बांधलं म्हणजे बाहेरची फुलं कोणीच तोडून नेत नाही. त्याच्यानंतर मी चुलीत जाळ केला, आंघोळीसाठी पाणी ठेवलं, आंघोळ केली आणि मग चहा मांडला. चहा होतपर्यंत माझा मुलगा दुधाची कॅन घेऊन आला, त्याला दूध टाकायचं होतं. त्याला चहा दिला, आम्ही सर्वांनी चहा घेतला आणि मग मी लवकर स्वयंपाकाला बसले. स्वयंपाक केला, घरचे सगळे कामं आटपले आणि मग शेतात गेली तर पाहतो काय, तर माझे मिस्टर टाकत होते मच्छांना बिस्किट. मला ते पाहून खूप चांगलं वाटलं. म्हणजे पूर्ण मच्छा एकमेकाच्या मागं धावत होती त्या बिस्किटासाठी आणि त्याच्यात एक कासव पण आला, तो पण एकमेकाच्या तोंडचा तो बिस्किट ओढत होते. ते पाहून खूप चांगलं वाटलं. मग मी काय केलं, म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये तर मच्छा आणि कासव ह्या यायलाच पाहिजे, नाही का मंडळी. म्हणून थोडंसं त्यांना कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. पहा कासव किती छान पोहत आहे, निरागस वाटते बिलकुल, आहे ना. मी जो टिफिन आणला होता जेवण करायचा, नंतर आम्ही तो सोडला आणि जेवण करायला बसलो. हे टमाटरचा घटाला केला होता मी, कारण का मला ह्या ज्या सोयाबीनच्या वड्या आहे ना, ह्या बिलकुल सुक्यावाल्या आवडत नाही. माझ्या मुलांना आवडतात म्हणून मी त्यांना करून दिलं. आणि मग थोडासा कॅमेरा माझ्या 2 क्यूट पिलांवर फिरवला. तर त्यांना लाज येत होती, पण मी थोडं इग्नोर केलं आणि त्यांना थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं. तुम्हाला आवडते का मंडळी टमाटरचा घटाला? मला खूप आवडते. तुमच्याकडे करतात का असा? ह्या काकाजींनी माहीत नाही कुठून मधाची पोळी आणली होती आणि ती आणून इथं बांधली. म्हणजे त्यांना असं वाटलं की मधमाशा इथं येतील आणि बसतील याच्यावर, म्हणून त्यांनी हे जुगाड बनवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी आपला जो शेतातला युनिफॉर्म राहते ना, तो घातला आणि आपल्या रोजच्या कामाला सुरुवात केली. ऊन एवढी कडक आहे ना मंडळी की युनिफॉर्म हा घालावाच लागतो. मग मी हा पाण्याने ड्राम भरून घेतला. या ड्राममध्ये मायक्रोन्यूट्रिएंट सोडायचे होते. हे पूर्ण औषध याच्यात टाकून घेतलं आणि ते छान काळीनं फिरवलं, पूर्ण एकजीव होईल असं फिरवलं. हे औषध ड्रीप थ्रू पूर्ण टरबुजांना द्यायचं होतं, म्हणून मी इथे चांगलं फिरवून घेत आहे. आणि इकडे आम्ही चांगलं हे फिल्टर बसवलेलं आहे. या फिल्टरमध्ये काळी कचरा पूर्ण अटकते आणि चांगलं स्वच्छ पाणी टरबुजांना देण्यात येते. हे आमचं पहिलंच वर्ष आहे मंडळी, पण मला तरी असं वाटते का पहिल्या वर्षाच्या मानानं आणि आम्हाला काही अनुभव नसताना आमचा प्लॉट टरबुजाचा खूप छान आला आणि अर्धा किलोच्या वरतं आता टरबूज झालेलं आहे आमचं. मोठे मोठे झाले टरबूज आता. श्री स्वामी समर्थ.